श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. देवादिदेव महादेव भगवान शिव यांच्या चरणी कोटी कोटी नमन. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचेच आमच्या चॅनल पूजा हस्तावर. आपण आता श्री स्वामी समर्थ महाराजांचे जे स्वामी चरित्र आहे, श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा प्रथम अध्याय आज आपल्या वाचनामध्ये पठणामध्ये घेणार आहोत. तर संपूर्ण भक्तिभावाने आणि मनाच्या आर्ततेने आपण स्वामी महाराजांची ही नित्यसेवा सुरू करणार आहोत. वैयक्तिक जीवनातील दुःख, दारिद्र्य व विविध हालापेष्टा, विविध कार्य मार्गी लागण्यासाठी आणि आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होण्यासाठी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेचे हे प्रथम पुष्प आज अर्पण करणार आहोत. तर आपण भक्तिभावाने या प्रथम पुष्पाचा आस्वाद घ्यावा आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना, कुटुंब आणि परिवारातील लोकांना जास्तीत जास्त शेअर करावा. तसे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईबसुद्धा करा. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्ता अवतार दिगंबर येतेवरी स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वार्दितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र स्वास्यवदन कंठाटोमी च माला दंडकमंडलू धर कट्याकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. जय जय श्री क्षीरसागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेषशयना अनंत वेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुताया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत पुरस्धर अगम्य लीला जयाची त्या मंगलासी साष्टांग नमन करुनी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्न हो हे जिचावर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सगळं काव्यार्थ येता हाताती ब्रह्मसुधा नमी येली जो आज्ञार्थी निर्नाशक विद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर सर्व तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांचा नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमी येले धर्मसंस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटीचा आचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठ्या आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही काही नाते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. प्रत्येक चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडणी आपला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझे आठाई वार्ता मी पणाची नसीची ऐकुनिया ऐसे ऐकुनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुनिया आता नमो साधुवृंद ज्यासी नाही भेदावीत स्वात्ममुखी आनंदमय सदोदित राहावीत. व्यास वाल्मिकी महाज्ञानी ब्रह्मगौत ग्रंथरमी रचिले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटवंतास नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष जगी प्रिय झाली. श्रीधरानी वामन ज्यांची ग्रंथरचना पाहुनी ज्ञातेही डोलवतीमान त्यांचे चरण नमिले ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी दयानमितावर प्रसाद कारणे आहो तुम्ही संतजनी मजदिनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जो का श्रुती विचक्षण महाज्ञानी विज्ञान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणुनी आदर धरावाजी श्रवणी असे माझे संस्कृत्वानी ती एकडीने पाहावे. स्वामींची लीला बहुत असे ती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या त्या महोदधींतुनी पाहुनी अमोल मुक्ताफळे घेतली काही द्यावयान्या मान सुज्ञाही अनमान काही न करावा. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय गोढा. श्री स्वामी चरित्र मंगलचरण प्रथम नाम प्रथमोध्याय गोढा. श्री शंकरार्पण वस्तू श्रीपाद श्री वल्लभ चरणार्पण वस्तू.